अड्डामार्फत हे प्रत्येक संस्थेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग आता याच्यातून दोन्हीचा फायदाही आहे, फायदा तोटाही आहे. तोटा एकदम अल्प आहे. जसं मगाशी सरांनी सांगितलं की एखादा कंप्लेंटंट असेल तर आज एखादं पत्र दिलं तर ऍटलीस्ट चेअरमन सेक्रेटरीला माहित असतं किंवा ते रजिस्टरपर्यंत जातं, संस्थेमध्ये जात नाही. मग व्हॉट्सअप थ्रू जातं की तर सॉफ्टवेअर थ्रू जात असेल. परंतु त्याच्यामध्ये पण काही फॅसिलिटी मग दिलेली आहे आणि त्यामध्ये फॅसिलिटी पण आहेत ना की मग काही गोष्टी असतात ते वाईट होत नाही आणि त्या नाही झाल्या पाहिजे. त्याचा संस्थेच्या कामावरती म्हणजे निगेटिव्ह काही वेळेला परिणाम होत असतो. पण जर अशी फॅसिलिटी तर त्याच्यात उपलब्ध असेल तर ते का नाही वापरायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही म्हणजे ज्या वेळेला सॉफ्टवेअर हे वापरायला चालू केलं, आपण अड्डा वापरायला चालू केलं, त्यावेळेला बरेच मॅनपॉवर कमी झाली. मॅनपॉवर कमी झाल्यामुळं आपल्याला बेनिफिट वाढलं, नेट प्रॉफिट वाढलं आणि ऑब्विसली आपण बिझनेस ग्रोथ करू शकतो. तर आपण माझ्याकडे जो टॉपिक दिलेला होता की मॅन्डेटरी रिटर्न्स, आपले ड्यू डेट्स जे आहेत, बऱ्यापैकी आपणही स्वतःही आपण आपलं काम वाढवत असतो. म्हणजे ऑडिटरही आपण किंवा अकाउंटंटही आपलं काम वाढवत असतो. 31 मार्च झाल्यानंतर अगोदरच जर संस्थांना आपण इंटिमेट केलं की नाही 31 मार्च झालं, आम्हाला 1 एप्रिलच्या 1 ते 10 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला डेटा दिलाच पाहिजे, असं दिलं तर मात्र नक्कीच आपलं काम अगदी वेळेत पूर्ण होईल. ड्यू डेट्स मधली पहिली ड्यू डेट्स आहे 15 मे, 15 मे, जे आपल्याला बॅलन्स शीट, आपली जी ताळेबंद आणि नफा तोटा, हाऊसिंग साठी आपण इन्कम एक्सपेंडिचर हे पब्लिश करायचं आहे. आणि त्यानंतर 31 मे पर्यंत त्याच्यावरती ऑब्जेक्शन सजेशन्स घेऊन ते रिझॉल्व्ह करायचे.